हॅलो 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 डिअर स्टुडंट, मी आकाश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या ब्युटिफुलच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे DC जनता 10th. तर बाळांनो, 10th SSC बोर्ड 2025-26 साठी मॅथ्समध्ये जी आपण कन्सेप्ट सिरीज सुरू केली आहे त्यामध्ये आपण मॅथ्स 1च्या आजपासून कन्सेप्ट बघणार आहोत. तर बाळांनो, तुम्हालाही माहिती आहे की मॅथ्स 1 मध्ये तुम्हाला इन ऑल टोटल 6 टॉपिक्स आहे आणि त्या 6 टॉपिकमधला सर्वात पहिला टॉपिक आहे दॅट इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. जर तुम्ही मॅथ्सचा प्रॉपर पद्धतीने सिलेबस जर व्हेरीफाय केला असेल तर तुम्हाला माहिती आहे की हा जो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल टॉपिक आहे याला विथ ऑप्शन 12 मार्कांचं वेटेज आहे. बाळांनो, किती मार्कांचं वेटेज आहे? 12 मार्कांचं वेटेज आहे. त्यामुळे दिस टॉपिक प्लेज अन व्हेरी इम्पॉर्टंट रोल विथ रिस्पेक्ट टू अल्जेब्रा. तर लिनियर इक्वेशन मध्ये कोणकोणत्या कन्सेप्ट्स आपल्याला पाहायचे आहेत त्याला थोडं एक वेळा व्हेरीफाय करूया. तर बाळांनो, सर्वात पहिले आपला टॉपिक नंबर 1 येईल. तो टॉपिक नंबर 1 म्हणजेच काय? तर दॅट विल बी डेफिनेशन ऑफ लिनियर इक्वेशन. काय असणार बोला? डेफिनेशन ऑफ लिनियर इक्वेशन. ॲक्च्युअली लिनियर इक्वेशन काय असतं हे तुम्ही 9th मध्ये स्टडी केलेलं आहे, तरी त्याला आपण एक वेळा रिवाइज करूया. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा कन्सेप्ट याच्यामध्ये येतो, त्याला म्हणतो बाळांनो आपण स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. काय बोला? स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. डेफिनेशन ऑफ लिनियर इक्वेशन मध्येच आपण नेक्स्ट कन्सेप्ट क्लिअर करणार टाइप्स ऑफ लिनियर इक्वेशन. टाइप्स ऑफ लिनियर इक्वेशन ही पण कन्सेप्ट आपण यामध्येच कव्हर करणार. त्यानंतर स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन मध्ये दोन जे लिनियर इक्वेशनचे प्रकार आहेत, लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, याचे आपल्याला पाहायचे बाळांनो स्टँडर्ड फॉर्म. आणि या वर्षी जो टॉपिक आहे किंवा 9th पासून जो टॉपिक लिनियर इक्वेशन मध्ये तुम्ही स्टडी करताय दॅट इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो हे आपल्याला क्लिअर करायचं आहे. त्यानंतर थर्ड कन्सेप्ट असणार आहे बाळांनो आपली, ती थर्ड कन्सेप्ट असणार आहे सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. काय बोला? सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेला आपण सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन ची कन्सेप्ट बघतो तर सोल्युशनचा अर्थ काय असतो हे आपल्याला माहिती पाहिजे, त्याच्यानंतरच सोल्युशन आपण फाइंड आउट करू शकतो. तर सोल्युशन ही जी कन्सेप्ट असणार आहे ती आपली थर्ड नंबरवर येणार आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे काय? तर या सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशनचाच नेक्स्ट टॉपिक आपण असं म्हणू शकतो, त्याला म्हणू शकतो आपण मेथड्स टू फाइंड सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशनच्या सोल्युशन काढायच्या वेगवेगळ्या मेथड्स आपल्याला बाळांनो स्टडी करायच्या आहे. टोटल किती मेथड आहे तर तुम्हालाही माहिती आहे, टोटल देअर आर बेसिकली आपण असं म्हणू शकतो की 4 मेथड आपल्याला पाहायला मिळतात. त्या 4 मेथड कोणकोणत्या आहे, कशा पद्धतीच्या आहे, काय आहे हे मी ज्या वेळेला तुम्हाला हा टॉपिक शिकवेल तर तुमच्या त्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि लास्ट टॉपिक असणार आहे बाळांनो या कन्सेप्टमध्ये, तो असणार आहे लिनियर इक्वेशनचं ॲक्च्युअल अप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन. अप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन म्हणजेच काय? तर म्हणजेच सरळ आपण म्हणू शकतो वर्ड प्रॉब्लेम. काय म्हणू शकतो बोला? वर्ड प्रॉब्लेम. तर एवढ्या सर्व कन्सेप्ट आपल्याला टॉपिक मध्ये कव्हर करायचे. कन्सेप्ट नंबर 1 डेफिनेशन, कन्सेप्ट नंबर 2 स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन, कन्सेप्ट नंबर 3 सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशनची कन्सेप्ट काय असते, त्या सोल्युशनला कशा पद्धतीने आपण डिफाइन करू शकतो दॅट विल बी पॉईंट नंबर 3. त्यानंतर सोल्युशन काढायच्या वेगवेगळ्या मेथड्स आपल्याला स्टडी करायच्या आहे. त्यानंतर अप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन म्हणजेच सरळ वर्ड प्रॉब्लेम्स आपल्याला टॉपिक मध्ये कव्हर करायचे आहेत. तर या सर्व कन्सेप्ट मिळून तुम्हाला विथ ऑप्शन बाळांनो किती मार्कांसाठी क्वेश्चन्स येतील तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं तर टोटल 12 मार्कांना क्वेश्चन्स येतील. तर सर्वात पहिले हेडिंग लावतो मी लिनियर इक्वेशन. सर्वात पहिले हेडिंग लावतो बाळांनो मी लिनियर इक्वेशन. आता हे लिनियर इक्वेशन काय असतं, लिनियर इक्वेशन काय असतं, लिनियर इक्वेशनचा मिनिंग काय असतो ते आपण पाहूया. पण लिनियर इक्वेशनचा मिनिंग बघण्या अगोदर थोडं बेसिक मध्ये जर आपण केलो तर मॅथ्स मध्ये 9th मध्ये तुम्ही टॉपिक बघितला होता बाळांनो, एक त्याला नाव दिलं होतं तुम्ही पॉलिनॉमियल्स. काय नाव दिलं होतं बोला? पॉलिनॉमियल्स. तर पॉलिनॉमियल्स पासून तुम्हाला लिनियर या वर्डची सुरुवात झाली होती. लिनियर हा वर्ड सर्वात पहिले तुम्ही ऐकला असेल तर तो कुठे ऐकला होता? पॉलिनॉमियल्स मध्ये 9th मध्ये. कशा पद्धतीने ऐकला होता तर पॉलिनॉमियल्स ज्यावेळेला तुम्हाला डिफाइन केलं गेलं होतं तर पॉलिनॉमियल्सचं तुम्हाला मिनिंग सांगितलं गेलं असेल. हा पॉलिनॉमियल जो वर्ड आहे त्याला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करू शकतो बाळांनो, एक म्हणजे पॉली आणि दुसरं म्हणजे नॉमियल्स. पॉली म्हणजे काय तर पॉली म्हणजे मेनी. पॉली म्हणजे काय तर पॉली म्हणजे मेनी. आणि नॉमियल्स म्हणजे काय तर नॉमियल्स म्हणजे टर्म्स. नॉमियल्स म्हणजे काय? टर्म्स. तर असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्याच्यामध्ये मेनी टर्म्स असतील, ज्याच्यामध्ये काय असतील बोला? मेनी टर्म्स असतील, त्याला आपण नाव दिलं होतं बाळांनो पॉलिनॉमियल्स. काय नाव दिलं होतं बोला? पॉलिनॉमियल्स. बघ
आता टर्म्स म्हणजे काय, तर टर्म्स म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, टर्म्स म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ, टर्म्स म्हणजे काय, तर टर्म्स म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ कॉन्स्टंट अँड व्हेरिएबल, कॉन्स्टंट अँड व्हेरिएबल, कॉन्स्टंट अँड व्हेरिएबल. व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट यांचं जे कॉम्बिनेशन बनतं, व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट यांचं जे कॉम्बिनेशन बनतं त्यालाच आपण बाळांनो काय म्हणतो, टर्म. आणि जिथे कुठे मेनी टर्म्स असतील त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला काय बोलणार मी, पॉलिनॉमियल. आता इथे कॉम्बिनेशन ऑफ कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल मध्ये दोन वर्ड आले, एक वर्ड आला कॉन्स्टंट आणि दुसरा वर्ड आला व्हेरिएबल. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉन्स्टंट, तर कॉन्स्टंट म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं बाळांनो, कॉन्स्टंट म्हणजे एनी रियल नंबर, कॉन्स्टंट म्हणजे एनी रियल नंबर, कॉन्स्टंट म्हणजे एनी रियल नंबर. तुम्ही तुमच्या मॅथ्सच्या टेक्स्टबुक मध्ये जो कोणता नंबर पाहाल त्या प्रत्येक नंबरला तुम्ही काय म्हणू शकता बाळांनो, रियल नंबर अप टू 10th, अप टू 10th. तर तुमच्या पुस्तकामध्ये कोणताही जो नंबर तुम्हाला दिसत असेल त्या प्रत्येक नंबरला तुम्ही काय म्हणू शकता बाळांनो, प्रत्येक नंबरला तुम्ही काय म्हणू शकता बाळांनो, कॉन्स्टंट. काय म्हणू शकता, कॉन्स्टंट. आणि एव्हरी नंबर कम्स इनटू द कॅटेगरी ऑफ रियल नंबर, कम्स इनटू द कॅटेगरी ऑफ रियल नंबर. म्हणजेच कॉन्स्टंट म्हणजे काय, तर कॉन्स्टंट म्हणजे एनी रियल नंबर, कॉन्स्टंट म्हणजे काय, एनी रियल नंबर, कॉन्स्टंट म्हणजे काय, एनी रियल नंबर. आणि दुसरा वर्ड आहे बाळांनो व्हेरिएबल. व्हेरिएबल मीन्स काय, तर व्हेरिएबल मीन्स व्हॅरी होणारा, व्हेरिएबल मीन्स व्हॅरी होणारा, ज्याची व्हॅल्यू कधी फिक्स राहत नाही, ती व्हॅल्यू काय असू शकते, बदलणारी असू शकते, त्याची व्हॅल्यू काय होऊ शकते, चेंज होऊ शकते, त्याला आपण म्हणतो बाळांनो व्हेरिएबल. तर जनरली इथे सर्वात महत्त्वाचं आपल्याला असं लक्षात ठेवायचं आहे, व्हेरिएबलला आपण कोणी डिनोट करतो, तर व्हेरिएबल कॅन बी डिनोटेड बाय, लक्षात ठेवा, व्हेरिएबल कॅन बी डिनोटेड बाय एनी अल्फाबेटिकल लेटर, एनी अल्फाबेटिकल लेटर. एक कोणताही अल्फाबेट आपण कोणाला रिप्रेझेंट करण्यासाठी वापरू शकतो बाळांनो, तर व्हेरिएबल रिप्रेझेंट करण्यासाठी वापरू शकतो. जसे जनरली आपण एक्स वापरतो, वाय वापरतो, पी वापरतो, क्यू वापरतो, आर वापरतो, एस वापरतो, टी वापरतो. तर कोणताही एक अल्फाबेटिकल लेटर कॅन बी यूज टू रिप्रेझेंट व्हेरिएबल. आणि व्हेरिएबल मीन्स व्हॅरी होणारा, ज्याची व्हॅल्यू कधी फिक्स नसते, ज्याची व्हॅल्यू कधी कॉन्स्टंट नसते, ज्याची व्हॅल्यू कधी काय असते, बदलणारी असते, ज्याला मल्टिपल व्हॅल्यूज असू शकतात, त्याला म्हणतो बाळांनो आपण व्हेरिएबल. मग एक अल्फाबेट आणि एक नंबर, एक अल्फाबेट आणि एक नंबर, एक अल्फाबेट आणि एक नंबर, याला बोलणार मी बाळांनो टर्म. मग टर्मच्या एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला काय सांगता येतं, टर्मच्या एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला सांगता येईल, जर मी फक्त 3x लिहिला तर 3x मध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये एक आहे व्हेरिएबल x आणि एक आहे रियल नंबर, मग यांचं जे कॉम्बिनेशन झालं याला मी काय बोलणार बाळांनो, टर्म. काय बोलणार बाळांनो, टर्म. आता टर्म लिहिण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत. जर मी फक्त नंबर लिहिला तरी मी त्याला टर्म म्हणू शकतो, मी नंबर प्लस व्हेरिएबल लिहिला तरीही त्याला टर्म बनवू शकतो, जर मी फक्त व्हेरिएबल जरी लिहिला तरीही मी त्याला टर्म म्हणू शकतो. आता एवढ्या डिटेलमध्ये आपल्याला जाण्याचं काम नाही, आपल्याला सर्वात बेसिक माहिती पाहिजे. एक नंबर आणि एक व्हेरिएबल असेल तर त्याला जनरली ब्रॉड भाषेमध्ये मी काय म्हणतो, टर्म. आणि जिथे कुठे मेनी टर्म्स असतील त्याला मी काय बोलणार, पॉलिनॉमियल. काय बोलणार, बोला पॉलिनॉमियल. तर पॉलिनॉमियलची कन्सेप्ट जर तुमची क्लिअर झाली असेल, एवढं बेसिक जर तुम्हाला क्लिअर असेल, तर तुम्ही 9th मध्ये बाळांनो पॉलिनॉमियलचे टाइप्स बघितले होते. 9th मध्ये तुम्ही पॉलिनॉमियलचे टाइप्स बघितले होते. ते टाइप्स बघत असताना तुम्ही दोन पद्धतीने पॉलिनॉमियलचे टाइप्सला कॅटेगराइज केलं होतं. सर्वात पहिले तर केलं होतं नंबर ऑफ टर्मच्या बेसिसवर, नंबर ऑफ टर्म्सच्या बेसिसवर, नंबर ऑफ टर्म्सच्या बेसिसवर. आणि दुसरं तुम्ही केलं होतं डिग्रीच्या बेसिसवर. दुसरं केलं होतं बाळांनो तुम्ही डिग्रीच्या बेसिसवर. आणि आपल्यासाठी हा जो डिग्रीच्या बेसिसवर क्लासिफिकेशन आहे हे फार इम्पॉर्टंट आहे. डिग्री काय असते मी ते तुम्हाला एक्सप्लेन करतो, पण त्या अगोदर पहा, नंबर ऑफ टर्मच्या बेसिसवर तुम्ही क्लासिफिकेशन काय बघितलं होतं, थोडं रिवाइज होऊन जाईल. जर असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन असेल ज्याच्यामध्ये फक्त एकच टर्म आहे, असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन असेल ज्याच्यामध्ये फक्त एकच टर्म आहे, त्याला आपण नाव दिलं होतं बाळांनो मोनोमियल. काय नाव दिलं होतं बोला, मोनोमियल. मोनोमियल म्हणजे तुम्हाला सांगितलं गेलं होतं एक टर्म, एक टर्म. मोनोमियल म्हणजे काय सांगितलं होतं तुम्हाला, एक टर्म. मोनोमियल म्हणजे तुम्हाला काय सांगितलं होतं, मोनोमियल म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं एक टर्म. मोनोमियल, स्पेलिंग चुकलं असेल तर क्लिअर करा. मोनोमियल म्हणजे काय, तो मोनोमियल म्हणजे एक टर्म. त्यानंतर दोन टर्म ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये असेल त्याला तुम्ही बोलले होते बायनॉमियल. काय बोलले होते बोला, बायनॉमियल. बायनॉमियल म्हणजे काय सांगितलं होतं आपण, दोन टर्म. त्यानंतर तीन टर्म्स असतील तर त्याला काय बोललो होतो आपण बाळांनो, ट्रायनॉमियल. तीन टर्म्स असतील तर त्याला काय नाव दिलं होतं आपण, ट्रायनॉमियल. तर टर्मच्या बेसिसवर आपण जे क्लासिफिकेशन बघितलं होतं त्याच्यामध्ये तीन कॅटेगरीज बघितल्या होत्या. एक टर्म असेल तर मोनोमियल, दोन टर्म असेल तर बायनॉमियल, तीन टर्म असेल तर ट्रायनॉमियल. एक टर्म असेल तर मोनोमियल, दोन टर्म असेल तर
बायनॉमियल आणि 3 टर्म असेल तर ट्रायनॉमियल. हे तर आपल्यासाठी एवढं इम्पॉर्टंट नाही आहे सध्या, आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे डिग्रीच्या बेसिसवर क्लासिफिकेशन. आता व्हॉट इज डिग्री? तर डिग्री म्हणजे काय सांगितलं होतं आपण बाळांनो? तर डिग्री म्हणजे सांगितलं होतं आपण हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल. काय सांगितलं होतं बोला? हायेस्ट पॉवर. त्याला दुसऱ्या भाषेमध्ये मी म्हणू शकतो इंडेक्स ऑफ व्हेरिएबल. व्हेरिएबलची जी काही हायेस्ट पॉवर असते, व्हेरिएबलची जी काही हायेस्ट पॉवर असते अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये, त्यालाच आपण बाळांनो त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनची काय म्हणतो? डिग्री म्हणतो. किंवा त्या पॉलिनॉमियलची काय बोलतो बाळांनो? डिग्री बोलतो. काय बोलतो? डिग्री. जसं की मी एक्झाम्पल मध्ये तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक एक्झाम्पल लिहितो x+5. काय लिहितो बोला? x+5. हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे का? तर येस. याला पॉलिनॉमियल बोलू शकतो का? तर येस. पहा, लक्ष द्या, याच्यामध्ये जर केअरफुली तुम्ही ऑब्झर्व केला तर देर आर 2 टर्म. एक टर्म आहे बाळांनो 5 आणि दुसरी टर्म आहे बाळांनो x. आता यामध्ये जर आपण यांच्या पॉवर्स चेक केल्या तर तुम्हाला लक्षात येईल की 5 ची जर पॉवर मी पाहिली, 5 ची जर मी पॉवर बघितली तर 5 ची पॉवर बाळांनो आपल्याला लिहिता येते 0. किती लिहिता येते बोला? 0. आता 5 ची पॉवर का 0 लिहिता येते? तर याच्यासाठी बेसिक हे आहे, हा फक्त एक नंबर आहे. हा एक फक्त काय? नंबर. पण जर याला मी एक व्हेरिएबल कन्सिडर केला तर 5 सोबत जर मी व्हेरिएबल घेतला तर त्या व्हेरिएबलच्या डोक्यावर मला काय लिहावं लागेल? तर व्हेरिएबलच्या डोक्यावर मला लिहावं लागेल 0. काय लिहावं लागेल बोला? 0. कारण आपण मॅथ्स मध्ये स्टडी केलंय एनिथिंग रेस टू दी पॉवर 0. काय स्टडी केलंय बोला? एनिथिंग रेस टू दी पॉवर 0. याचा आन्सर किती असतं? 1. मग 5 सोबत जर मी व्हेरिएबल कन्सिडर केला तर त्या व्हेरिएबलच्या डोक्यावर जो काही नंबर लिहावा लागेल, त्या व्हेरिएबलची पॉवर जी मला काही लिहावी लागेल ती असणार आहे 0. म्हणजे x रेस टू दी पॉवर 0 चा आन्सर इथे येणार आहे 1. आणि 1 × 5 म्हणजेच आपला 5. म्हणून आजपासून लक्षात ठेवा, कोणताही नंबर जर मी कन्सिडर केला तर त्याची पॉवर जर विचारल्या गेली तर त्याची पॉवर सांगणार बाळांनो तुम्ही 0. किती सांगणार बोला? 0. कोणताही नंबर जर तुम्हाला दिलेला असेल आणि तुम्हाला जर विचारलं गेलं तर त्या नंबरची पॉवर सांगा, तर त्या नंबरची पॉवर किती होईल बाळांनो? 0. किती होईल बाळांनो बोला? 0. त्यानंतर जर इथे बघितलं तर 5 ची पॉवर किती झाली? 0. नंतर दुसरा कोण आहे? तर दुसरी टर्म आहे आपली बाळांनो x. तर x ची पॉवर जर मी विचार केला तर x च्या डोक्यावर जो लिहिलेला नंबर असतो, आताच मी सांगतो पॉवर म्हणजे काय? व्हेरिएबल किंवा नंबर याच्या डोक्यावर लिहिलेला नंबर. व्हेरिएबलच्या डोक्यावर लिहिलेला नंबर. पुन्हा बोला, व्हेरिएबलच्या डोक्यावर लिहिलेला नंबर याला आपण त्याची पॉवर म्हणतो. तर मला सांगा, हा जो x आहे, x च्या डोक्यावर काही लिहिलेला आहे का? काही लिहिलेलं नसताना कंपल्सरीली कोण असतो? 1 असतो. तर मग इथे x ची पॉवर काय झाली? तर x ची पॉवर झाली 1. x ची पॉवर झाली 1 आणि इथे पॉवर झाली 0. मग यामध्ये हायेस्ट कोण आहे? 0 आहे की 1 आहे? तर हायेस्ट आपल्याला माहिती आहे 0 आणि 1 मध्ये 1 आहे. तर मग हे जे इक्वेशन तुमच्या डोळ्यासमोर दिसते, हे इक्वेशन नाही, ही पॉलिनॉमियल आहे. या पॉलिनॉमियलची जर बाळांनो तुम्ही डिग्रीचा विचार केला तर ती डिग्री होणार आहे बाळांनो 1. डिग्री किती होणार आहे बाळांनो? 1. आणखीन एक एक्झाम्पल पाहूया. जसं की मी इथे लिहितो x² + 5x + 6. काय लिहितो बोला? x² + 5x + 6. याच्यामध्ये किती टर्म्स दिसत आहेत? 3 टर्म. जरा पॉवर आयडेंटिफाय करा. ह्या 6 याची पॉवर किती येणार? 0. कारण की आताच मी सांगितलं कोणताही नंबर जर असेल त्याच्यासोबत व्हेरिएबल दिसला नाही आणि त्याची जर तुम्हाला पॉवर विचारल्या गेली तर ती पॉवर किती होणार? 0. किती होणार? 0. हा जो 5x टर्म आहे याच्यामध्ये x व्हेरिएबल आहे, x च्या डोक्यावर काही नाही म्हणजे किती असतं? 1. आणि हा जो x आहे याच्या डोक्यावर किती आहे? 2. याच्या डोक्यावर किती आहे? 2. तर इथे पॉवर झाली 0, इथे पॉवर झाली 1, इथे पॉवर झाली 2. तर हायेस्ट पॉवर किती आहे? तर हायेस्ट पॉवर आहे बाळांनो आपली 2. इथे लिहू शकतो मी हायेस्ट पॉवर किती झाली आपली? 2. आणि हायेस्ट पॉवरला दुसऱ्या भाषेमध्ये मी काय बोलतो? डिग्री. काय बोलतो? डिग्री. तर हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनची डिग्री किती झाली बाळांनो? तर इक्वेशनची डिग्री झाली 2. आणखीन एक एक्झाम्पल घेऊया. इथे मी लिहितो x³ + 4x² + 5x + 7. चला पहा बरं, पॉवर चेकआउट करा. 7 ची पॉवर 0, 5x ची पॉवर 1, 4x ची पॉवर 2, x³ ची पॉवर 3, हायेस्ट इज 3. मग या इक्वेशनची डिग्री किती झाली? तर या इक्वेशनची डिग्री झाली बाळांनो 3. या इक्वेशनची डिग्री किती झाली बोला? 3. या इक्वेशनची डिग्री किती झाली बोला? 3. या इक्वेशनची डिग्री किती झाली बोला? 3. इज इट ओके? डिग्रीची कन्सेप्ट क्लिअर झाली. डिग्री म्हणजेच काय? हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल. डिग्री म्हणजे काय? हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल. डिग्री म्हणजे काय? हायेस्ट पॉवर ऑफ
ऑफ व्हेरिएबल, हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल. मग आपण कोणत्याही पॉलिनॉमियलला जर डिग्रीच्या बेसिसवर क्लासिफाय केलं, कोणाच्या बेसिसवर क्लासिफाय केलं बोला, डिग्रीच्या बेसिसवर क्लासिफाय केलं, तर ते क्लासिफिकेशन मध्ये आपण बाळांनो कोणकोणते टाइप्स बघितले होते, तर आपण बाळांनो बेसिकली सर्वात पहिला टाइप बघितला होता, त्याला बोललो होतो आपण कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. काय बोललो होतो बोला, कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. दुसरी जी पॉलिनॉमियल होती त्याला बोललो होतो बाळांनो आपण लिनियर पॉलिनॉमियल. तिसरी जी पॉलिनॉमियल होती त्याला बोललो होतो आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. कोणती पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि चौथी जी होती बाळांनो त्याला बोललो होतो आपण क्यूबिक पॉलिनॉमियल. जरा आठवा बरं, कॉन्स्टंट पॉलिनॉमियल म्हणजे काय, तर अशी पॉलिनॉमियल ज्याची डिग्री किती असते, 0. ज्याची डिग्री किती असते, 0. म्हणजेच कोणताही रियल नंबर त्याची डिग्री किती, त्याची डिग्री किती, त्याची डिग्री किती, 0. तर कोणत्याही रियल नंबरला दुसऱ्या भाषेत मी काय बोलू शकतो, कॉन्स्टंट. कोणत्याही रियल नंबरला मी काय बोलू शकतो, कॉन्स्टंट. जसं मी आताच सांगितलं 7 ची जर पॉवर तुम्हाला विचारली तर 0 आहे आणि तीच त्याची काय आहे, हायेस्ट आहे. म्हणून याची डिग्री किती झाली, 0. याची डिग्री 0 म्हणजे कोण आहे, हा कॉन्स्टंट आहे. कोण आहे बोला, कॉन्स्टंट आहे. त्यानंतर आता सर्वात महत्वाचं येतं अशी पॉलिनॉमियल. बोला, अशी पॉलिनॉमियल ज्याची डिग्री किती असते, ज्याची डिग्री किती असते, ज्याची डिग्री किती असते, 1. म्हणजे त्याच्यामध्ये जो व्हेरिएबल असेल त्याची हायेस्ट पॉवर किती असते, 1. त्याला बोलतो बाळांनो आपण लिनियर. काय बोलतो बोला, लिनियर. मग आजपासून तुम्हाला एक सर्वात महत्वाचं स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे, लिनियर म्हणजे डिग्री 1. बोला, लिनियर म्हणजे डिग्री 1. बोला, काय लक्षात ठेवणार, लिनियर म्हणजे डिग्री 1. 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 जिथे लिनियर वर्ड आला तिथे डिग्री 1 आली. जिथे लिनियर वर्ड आला तिथे डिग्री 1 आली. जिथे लिनियर वर्ड आला तिथे डिग्री 1 आली. जर तुम्हाला लिनियर वर्ड दिसला रे दिसला तर डोळे बंद करून जर तुम्हाला कोणी डिग्री विचारली तर डिग्री किती सांगायची, डिग्री 1 सांगायची. म्हणजे हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल किती सांगायची, 1. हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल कोण सांगायची, 1. त्यानंतर क्वाड्रॅटिक म्हणजे काय, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन पण माहिती आहे आपल्याला, दुसरा टॉपिक असणार आहे त्यामुळे आत्ताच सांगू देतो. ज्या पॉलिनॉमियलची, ज्या इक्वेशनची डिग्री किती असेल बाळांनो, 2 असेल त्याला बोलतो आपण बाळांनो क्वाड्रॅटिक. ज्याची डिग्री 3 असेल त्याला बोलतो बाळांनो आपण क्यूबिक. आता सध्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचा आहे लिनियर वर्डचा मिनिंग. तर लिनियर वर्डचा मिनिंग मी आता सांगितला, असं एक्सप्रेशन, अशी पॉलिनॉमियल, असं इक्वेशन ज्याची डिग्री किती असते, 1 असते. ज्याची डिग्री किती असते, 1 असते, त्याला काय बोलतो आपण बाळांनो, लिनियर इक्वेशन. काय बोलतो बोला, लिनियर इक्वेशन. मग हे सर्व बेसिक जर तुम्हाला क्लिअर झालं असेल, हे सर्व बेसिक जर तुम्हाला क्लिअर झालं असेल तर बाळांनो मग आपण आता जाऊ शकतो लिनियर इक्वेशन कडे. कुठे जाऊ शकतो बोला, लिनियर इक्वेशन कडे. आतापर्यंत जे मी लिहिलं होतं इथे जे हे लिहिलंय, इथे जे लिहिलंय x³ + 4x² + 5x + 7, त्यानंतर x² + 5x + 6, हे सर्व झाले बाळांनो पॉलिनॉमियल. याला मी इक्वेशन बोलू शकत नाही. इक्वेशन केव्हा बोलणार, कोणत्याही पॉलिनॉमियलला जर मी बाळांनो इक्वेट केलं 0 सोबत तर मग त्याला मला काय बोलता येईल, इक्वेशन बोलता येईल. इक्वेशन म्हणजे कोणत्याही पॉलिनॉमियलला जर मी एक अशी पॉलिनॉमियल लिहिली 5x² + 5x + 6, x² + 5x + 6, आता सध्या ही झाली पॉलिनॉमियल. पण जर मी याला 0 सोबत इक्वेट केलं म्हणजे = 0 लिहिलं तर मग आता मी याला पॉलिनॉमियल नाही बोलणार, मग मी याला बोलणार बाळांनो लिनियर इक्वेशन. ही सध्या पॉलिनॉमियल आहे, याला मी = 0 लिहिलं तर हे झालं इक्वेशन. इथे पण जर मी = 0 लिहिलं तर हे झालं इक्वेशन. x + 5 लिहिलं तर ही झाली पॉलिनॉमियल, पण याच्या समोर जर मी 0 लिहिलं तर हे झालं मग बाळांनो आपलं इक्वेशन. म्हणजे ज्याही वेळेला कोणत्याही पॉलिनॉमियलला 0 सोबत इक्वेट केलं जातं, म्हणजेच कोणत्याही पॉलिनॉमियलला लिहित असताना = 0 असं जर आपण लिहिलं तर ती पॉलिनॉमियल न राहता आपण त्याला काय बोलू शकतो बाळांनो, इक्वेशन बोलू शकतो. काय बोलू शकतो बोला, इक्वेशन बोलू शकतो. मग आता ज्याही वेळेला लिनियर इक्वेशनचा वर्ड येईल, लिनियर इक्वेशन हा वर्ड येईल तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे असं इक्वेशन ज्याची डिग्री किती असते, 1. बोला, असं इक्वेशन ज्याची डिग्री किती असते, 1, तर त्याला बोलणार बाळांनो आपण लिनियर इक्वेशन. तर मग मी आता हेडिंग लावतो लिनियर इक्वेशन. काय लावतो बोला, लिनियर इक्वेशन. आता लिनियर इक्वेशन म्हणजे काय, तर इक्वेशन whose degree is 1. बोला काय, an equation whose degree is 1. पुन्हा बोला, an equation whose degree is 1.
त्या इक्वेशनला काय बोलणार मी लिनियर इक्वेशन. असं इक्वेशन ज्या इक्वेशनची डिग्री 1 असेल त्याला मी बोलणार बांधनो लिनियर इक्वेशन. आणि डिग्री म्हणजे काय, तर डिग्री म्हणजे मी आत्ताच सांगितलं तुम्हाला सर्वांना पाठ झालं, हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल. काय बोला, हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल, हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल, त्याला काय बोलणार मी डिग्री. आणि ज्या इक्वेशनची डिग्री 1 असते त्याला बोलणार मी लिनियर. कारण की लिनियर वर्डचा अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. लिनियर वर्डचा अर्थ तुम्हाला लक्षात राहील तो म्हणजे काय, तर असं लिनियर म्हणजेच काय डिग्री 1, लिनियर म्हणजेच काय डिग्री 1, लिनियर म्हणजेच काय डिग्री 1. इज इट ओके. तर लिनियर इक्वेशनचा अर्थ तुम्हाला आता लक्षात आला. असं इक्वेशन ज्या इक्वेशनची डिग्री 1 असते त्याला बोलतो बाळांनो आपण लिनियर इक्वेशन. असं इक्वेशन ज्या इक्वेशनची डिग्री 1 असते त्याला बोलतो बाळांनो आपण लिनियर इक्वेशन. तर आता याच्यानंतर लिनियर इक्वेशनचे आपल्याला टाइप्स पाहायचे आहेत बाळांनो. लिनियर इक्वेशनच्या टाइप्समध्ये बेसिकली आपण 2 टाइप्स बघू शकतो. एक टाइप जो असतो तो असतो लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. काय बोला, लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल, लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल, लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. आणि आपला जो टॉपिक आहे तो आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. मग लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल म्हणजे काय, असं एका व्हेरिएबल मधलं इक्वेशन, पुन्हा बोलतो मी, असं एका व्हेरिएबल मधलं इक्वेशन ज्याची डिग्री 1 असते त्याला बोलणार मी लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल, जे तुम्ही 8th स्टँडर्ड मध्ये पाहिलं. मी पुन्हा सांगतोय, असं एका व्हेरिएबल मधलं इक्वेशन ज्याची डिग्री 1 असते त्याला आपण बोलतो बाळांनो लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. बोला काय बोलणार, असं एका व्हेरिएबल मधलं इक्वेशन ज्याची डिग्री 1 असते त्याला बोलतो बाळांनो आपण लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. एक्झाम्पल सांगायचं झालं तर एक्झाम्पल सांगायचं झालं तर x + 5 = 0. पहा हे लिनियर इक्वेशन आहे का, तर येस. सर्वात पहिले पाहूया आपण की याच्यामध्ये व्हेरिएबल्स किती आहे, अल्फाबेट किती आहे. तर हा x हा एकच अल्फाबेट आहे म्हणजे किती व्हेरिएबल झाले, एक व्हेरिएबल. आणि ज्या काही टर्म्स आहेत त्याची जरा पॉवर चेकआउट करा. इथे 5 ची पॉवर किती आहे 0, इथे x ची पॉवर किती आहे 1, हायेस्ट पॉवर किती आहे 1, आणि जी हायेस्ट पॉवर 1 तरच ते काय झालं लिनियर, म्हणजे या इक्वेशनची डिग्री किती झाली 1, म्हणून त्याला काय बोलणार मी लिनियर इक्वेशन. पण किती व्हेरिएबल मधलं झालं हे, एका व्हेरिएबल मधलं. किती व्हेरिएबल्स मधलं झालं, एका व्हेरिएबल मधलं झालं. पण या वर्षी जे आपल्याला लिनियर इक्वेशन पाहायचे आहेत ते लिनियर इक्वेशन्स किती व्हेरिएबल्स मधले पाहिजेत बाळांनो, 2 व्हेरिएबल्स मधले. तर ते काय ते पाहूया आपण. त्या अगोदर लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबलचा स्टँडर्ड फॉर्म आठवा जरा बरं. तर तो काय होता, ax + c = 0. काय होता बोला, ax + c = 0. त्यामध्ये c ला आपण काय बोलतो कॉन्स्टंट, c ला आपण काय बोलतो कॉन्स्टंट, आणि a ला काय म्हणतो आपण कोइफिशियंट. a ला काय म्हणतो आपण कोइफिशियंट कोणाचा, तर x चा. कोइफिशियंट कोणाचा, तर x चा. या पण तुम्ही गोष्टी लक्षात ठेवा. हे तुमचं सर्व बेसिक झालेलं आहे. पण आपल्यासाठी जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो टॉपिक आहे बाळांनो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हे सर्वात महत्वाचं आहे. आता तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली आहे. ज्याही वेळेला लिनियर वर्ड तुम्ही पाहाल तर तुम्ही लगेच काय बोलाल, डिग्री 1. काय बोलाल, डिग्री 1. आणि नावात समोर आहे, नावात समोर आहे आपल्याला किती व्हेरिएबल्स पाहिजे आहेत, 2 व्हेरिएबल्स पाहिजे आहेत. मग डेफिनेशन मध्ये काय बोलता येईल, डेफिनेशन मध्ये आपल्याला काय बोलता येईल, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलच्या डेफिनेशन मध्ये आपल्याला काय बोलता येईल, तर सिंपल आपल्याला बोलता येईल असं 2 व्हेरिएबल मधलं इक्वेशन. मी पुन्हा सांगतो, असं 2 व्हेरिएबल मधलं इक्वेशन ज्या इक्वेशनची डिग्री 1 असेल. पुन्हा मी सांगतोय, असं किती व्हेरिएबल्स मधलं, 2 व्हेरिएबल्स मधलं इक्वेशन ज्या इक्वेशनची डिग्री किती असेल बा, 1 असेल त्याला बोलणार मी लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. काय बोलणार, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. मग डेफिनेशन चला पाहूया आपण. अन इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, an equation in 2 variables, suppose x and y. An equation in 2 variables, suppose x and y, whose degree is 1, degree is 1. Such a equation is called as linear equation in 2 variables. Linear equation in 2 variables. मग काय डेफिनेशन बनवली आपण सांगा पटकन. असं 2 व्हेरिएबल मधलं इक्वेशन ज्याची डिग्री किती असते, 1 असते, त्याच इक्वेशनला बांधून मी काय बोलणार, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. काय बोलणार, बोला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आणि ज्या वेळेला मी 2 व्हेरिएबलचा विचार करतो, 2 व्हेरिएबल बद्दल बोलतो, तर दोन्हीही व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर किती असली पाहिजे,
1. मी आता सांगतोय दोन्ही व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर किती असली पाहिजे 1. मी आता सांगतोय दोन्ही व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर किती असली पाहिजे 1. तरच त्याला मला काय बोलता येईल लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. काय बोलता येईल बोला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. मग लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आयडेंटिफाय करायच्या कंडिशन्स काय काय आहेत पाहूया. चला बरं कंडिशन्स काय काय आहेत, कंडिशन्स काय काय आहेत, कंडिशन्स आपण लिहूया. तर कंडिशन्स आपण लिहूया, कंडिशन्स आपण इथे लिहूया. तर कंडिशन नंबर 1 मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती लागतील तुम्हाला. नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती लागतील, नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती लागतील तर 2. पहा नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती लागतील 2. म्हणजे अल्फाबेटिकल लेटर्स किती लागतील कंपल्सरीली 2 लागतील. त्यानंतर जे 2 तुम्ही व्हेरिएबल्स वापरलेत त्याची हायेस्ट पॉवर त्या दोन्ही व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर म्हणजेच दुसऱ्या भाषेमध्ये तुम्ही बोलणार डिग्री किती लागेल 1. जर या 2 कंडिशन सॅटिस्फाय होतील म्हणजे नंबर ऑफ व्हेरिएबल्स इक्वेशन मध्ये 2 असतील आणि जे 2 व्हेरिएबल आहे त्यांच्या डोक्यावर लिहिलेला नंबर, जे 2 व्हेरिएबल आहे त्यांच्या डोक्यावर लिहिलेला नंबर जर 1 असेल तर आणि तरच मी त्याला काय बोलणार लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. काय बोलणार बोला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. तर बांधू आता तुम्हाला लिनियर इक्वेशन आयडेंटिफाय करायच्या 2 सर्वात महत्त्वाच्या कंडिशन्स क्लिअर झालेल्या आहेत. तर सर्वात पहिले तुम्ही व्हेरिएबल्स चेक करा. व्हेरिएबल 2 असतील तर 100% त्याला मी 2 व्हेरिएबल मधलं इक्वेशन बनेल. आणि त्याला लिनियर बनवण्यासाठी जे 2 व्हेरिएबल्स आहेत त्यांच्या डोक्यावर म्हणजेच त्याची हायेस्ट पॉवर म्हणजेच डिग्री किती लागेल 1. किती लागेल 1. तर आणि तरच मी त्याला काय बोलला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. 100% क्लियर आहे. मग लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलची डेफिनेशन काय झाली. एन इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, एन इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स whose degree is 1, that is highest power of which variable is 1, that equation is called as linear equation in 2 variables. That equation is called as linear equation in 2 variables. कंडिशन्स क्लियर झाल्या. चला मी आता तुमच्या डोळ्यासमोर काही एक्झाम्पल्स लिहितो. तुम्हाला सांगायचं आहे ते लिनियर इक्वेशन आहे की नाही. पाहूया आपण. चला एक एक्झाम्पल लिहिलंय मी. एक एक्झाम्पल लिहिलंय x + y = 7. सोबतच दुसरं एक इक्वेशन लिहितो. दुसरं एक इक्वेशन लिहितो 3/x + 4/y = 9. त्यानंतर एक इक्वेशन लिहितो. x + y = 0. त्यानंतर एक इक्वेशन लिहितो 0x + 7y = 9. त्यानंतर एक इक्वेशन लिहितो √3x + √4y = 9. त्यानंतर आणखीन एक इक्वेशन लिहितो 3/x + 9y = 2. आणखीन एक इक्वेशन लिहितो 7x + 0y = 10. आणि आणखीन एक इक्वेशन लिहितो 3x + 4y. आणखीन एक लिहितो 3x + 4y. आता हे जे सर्व एक्झाम्पल्स आहे या सर्व एक्झाम्पल्स मध्ये कोणते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे आणि कोणते नाही हे आयडेंटिफाय करायचे आपल्याला. तर कंपल्सरीली आपल्याला माहिती आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याकडे 2 कंडिशन. सर्वात पहिले तुम्ही व्हेरिएबल्स पाहणार किती 2 असले पाहिजे आणि जे 2 व्हेरिएबल आहेत त्यांची हायेस्ट पॉवर त्यांची डिग्री किती असली पाहिजे 1. तर चला चेक करूया. इथे आपल्याला किती व्हेरिएबल्स पाहायला मिळतात तर 2 व्हेरिएबल पाहायला मिळतात. एक पाहायला मिळतोय x आणि दुसरा पाहायला मिळतोय y. x आणि y च्या डोक्यावर किती लिहिलंय इथे किती आहे 1, इथे किती आहे 1. तर इथे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत. तर मग हे काय झालं बांधनो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. 2 व्हेरिएबल्स आहेत आणि दोन्ही व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर म्हणजे त्यांची डिग्री म्हणजे त्यांच्या डोक्यावर लिहिलेला नंबर किती आहे 1. काही नाही म्हणजे किती असतो 1. तर हे काय झालं बांधनो लिनियर इक्वेशन. जर तुम्ही इथे केअरफुली बघितलं तर दुसऱ्या इक्वेशन मध्ये आपल्याला नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती पाहायला मिळतात 2. एक झाला x, एक झाला y. म्हणजे पहिली कंडिशन तर सॅटिस्फाय होते. पण दुसऱ्या कंडिशनचा जर मी विचार केला तर मला असं लक्षात येतंय की दोन्ही व्हेरिएबल्स 3 आणि 4 च्या कुठे लिहिले आहेत डिनॉमिनेटर मध्ये लिहिले आहेत आणि त्यांना जर मी बांधनो न्यूमरेटर मध्ये घेऊन गेलो म्हणजे इथे होईल 3x⁻⁻⁻1 + y⁻⁻1 = 9. म्हणजेच 2 व्हेरिएबल तर आहे पण 2 व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर 1 नाही आहे. इथे कोण आहे -1. कोण आहे -1. म्हणून आजपासून एक सर्वात महत्त्वाचं स्टेटमेंट लक्षात ठेवा. लिनियर इक्वेशन मध्ये जर व्हेरिएबल्स हे डिनॉमिनेटर मध्ये असतील, इक्वेशन मध्ये जर व्हेरिएबल्स हे डिनॉमिनेटर मध्ये असतील, इक्वेशन मध्ये जर व्हेरिएबल्स हे डिनॉमिनेटर मध्ये असतील तर त्याला मी कधीच लिनियर इक्वेशन बोलू शकणार नाही कारण की त्याची डिग्री 1 होणार नाही. आपल्याला डिग्री 1 म्हणजेच +1 लागते. हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून इक्वेशन मध्ये जर व्हेरिएबल्स डिनॉमिनेटर मध्ये असतील तर ते लिनियर इक्वेशन राहत नाही. मग त्याला मी कोणते इक्वेशन म्हणू शकतो तर बादनो मी त्याला असे इक्वेशन्स म्हणू शकतो की ज्याला मी लिनियर इक्वेशन मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. इक्वेशन्स विच आर रिड्युसेबल टू लिनियर इक्वेशन ते म्हणता येईल मला. पण ते लिनियर इक्वेशन्स आहेत का तर हे लिनियर इक्वेशन्स नाही. पण मी याला लिनियर इक्वेशन मध्ये कन्व्हर्ट करू शकतो का तर यस. ते कसं करायचं ते नंतरची कन्सेप्ट आहे आपल्यासाठी. तर तो नंतरचा पॉईंट.
इथे चेकआउट करा, इथे चेकआउट करा, इथे चेकआउट करा. या इक्वेशनला जर मी केअरफुली ऑब्झर्व केलं तर मला याच्यामध्ये एकच व्हेरिएबल दिसतोय, म्हणजेच मला दोन व्हेरिएबल्स पाहायला मिळत नाही. तर आपलं टॉपिकचं नाव आहे, आपल्याला किती व्हेरिएबल्स पाहिजे? दोन व्हेरिएबल्स. तर 100% हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स तर नाहीच आहेत. पण हे लिनियर इक्वेशन आहे का? तर येस, हे लिनियर इक्वेशन आहे, एका व्हेरिएबल मधलं आहे, पण दोन व्हेरिएबल मधलं नाही. त्यानंतर जर इथे चेकआउट केलं तर इथे चेकआउट केलं तर तुम्हाला असं लक्षात येतंय याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहे, एक आहे एक्स आणि एक आहे वाय. आणि दोघांच्याही पॉवर जर बघितलं तर एक्सच्या डोक्यावर लिहिलेलं 1 आहे आणि वायच्या डोक्यावर पण लिहिलेलं 1 आहे. पण जर तुम्ही एक्स सोबत जोडून असलेला नंबरचा जर तुम्ही विचार केला तर तो आहे 0 आणि 0 इंटू एक्स, एनिथिंग इंटू 0. तर या सर्वांचा अर्थ होतो बाळांनो झिरोच. म्हणजे जो एक्स व्हेरिएबल दिसत जरी असला तरी तो तिथे अवेलेबल नाही आहे. म्हणजे ऑटोमॅटिकली याच्यामधला एक व्हेरिएबल जो एक्स आहे तो काय झाला आहे? कॅन्सल आउट झाला आहे. म्हणजे एकच व्हेरिएबल राहिला. म्हणजे हे पण आपलं बाळांनो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नाही आहे. त्याच्यानंतर इथे जर तुम्ही चेकआउट केलं तर इथे तुम्हाला नंबर ऑफ व्हेरिएबल्स पाहायला मिळतात 2. एक आहे एक्स, एक आहे वाय. आणि जे व्हेरिएबल्स आहेत त्यांच्या डोक्यावर लिहिलेला नंबर म्हणजे त्यांची डिग्री चेकआउट करा. डिग्री किती आहे? 1. म्हणजेच हे कोण झालं बाळांनो? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. कोण झालं बोला? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तुम्हाला फक्त व्हेरिएबल्स आणि त्यांच्या पॉवर पाहिजे आहेत. त्यांच्यासोबत लिहिलेल्या नंबरचा आता सध्या विचार करायचा नाही. विचार केव्हा करायचा? जर त्या दोघांपैकी कोणी 0 असेल तर. 0च्या व्यतिरिक्त कोणतेही नंबर्स असले आपल्याला त्या नंबरची काही घेणं नाही. आपल्याला फक्त व्हेरिएबल्स पाहिजे. 2 आहेत का? येस. आणि त्या 2 व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर चेकआउट करा, ती 1 आहे का? 100%. मग हे लिनियर इक्वेशन आहे का? येस. लिनियर इक्वेशन आहे का? येस. त्यांच्यासोबत लिहिलेल्या नंबरचा सध्या विचार नका करू. 0 असेल तरच विचार करा. 0 व्यतिरिक्त कोणता नंबर आहे काही घेणं देणं नाही. प्रत्येक नंबर हे रिअल नंबर्स असतात. त्यानंतर मग हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे का? येस, 100%. त्यानंतर याला चेकआउट करा, याला चेकआउट करा. याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स पाहायला मिळतात. पण आत्ताच मी बोललो की व्हेरिएबल डिनॉमिनेटर मध्ये चालत नाही. पण इथे हा एक्स व्हेरिएबल डिनॉमिनेटर मध्ये आला आणि असं जर असेल तर 100% याची पॉवर किती जाईल? -1. म्हणजे लिनियर इक्वेशन नाही. हे लिनियर इक्वेशन नाही. आणि त्याच्यानंतर हे जर तुम्ही बघितलं तर जसा इथे एक्स सोबतचा नंबर 0 होता तसं इथे वाय सोबतचा 0 नंबर झाला. म्हणजेच ही टर्म 0 होईल. म्हणजे एकच व्हेरिएबल राहील आणि आपल्याला 2 व्हेरिएबल पाहिजे. म्हणजे हे पण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल राहणार नाही. त्यानंतर जर याचा विचार केला तर याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आपल्याला पाहायला मिळतात आणि दोन्ही व्हेरिएबलच्या हायेस्ट पॉवर पण आपल्याला पाहायला मिळतात 1. म्हणजे याला मी काय बोलू शकतो? याला मी बोलू शकतो लिनियर. पण याला मी बोलणार काय? तर याला मी बोलणार लिनियर पॉलिनॉमियल. काय बोलणार? बोला लिनियर पॉलिनॉमियल. याला मी इक्वेशन नाही बोलू शकणार कारण की मी आत्ताच बोललो होतो जोपर्यंत =0 दिसत नाही तोपर्यंत ते इक्वेशन राहत नाही. ही सध्या झाली पॉलिनॉमियल. आणि याला जर तुम्हाला इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय लिहावं लागेल? =0. आणि मग हे इक्वेशन होईल बाळांनो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. काय बोला? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. मग या कन्सेप्टवरनं तुम्हाला काय काय महत्त्वाचे टेकआउट घेता येतात? तर सर्वात पहिला महत्त्वाचा टेकआउट घेता येतो लिनियर इक्वेशनला आयडेंटिफाय करायचं असेल तर 2 कंडिशन आहे. सर्वात पहिले आपल्याला नंबर ऑफ व्हेरिएबल्स पाहिजे आहेत, ते असले पाहिजे 2. दुसरा टेकआउट असा घ्यायचा आहे जे व्हेरिएबल्स असतील त्याच्या डोक्यावर लिहिलेली जी पॉवर आहे त्याची जी डिग्री आहे ती डिग्री किती लागेल? 1. तिसरा टेकआउट असा घ्यायचा आहे की इक्वेशन मध्ये जर 2 व्हेरिएबल असतील तर त्या 2 व्हेरिएबलला लागून असलेला जो नंबर आहे तो आपल्याला 0 नको. तो आपल्याला काय नको? 0 नको. तो आपल्याला काय नको? 0 नको. 0 सोडून दुसरा कोणताही चालेल. जर 0 असला तर ते चालणार नाही. तिसरा टेकआउट आपल्याला असं घ्यायचं आहे की लिनियर इक्वेशन मध्ये कधीही व्हेरिएबल्स आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये पाहायला मिळत नाही. आणि जर व्हेरिएबल्स हे डिनॉमिनेटर मध्ये असतील, व्हेरिएबल जर हे डिनॉमिनेटर मध्ये असतील तर त्याला मी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स कधी बोलणार नाही. कधीच बोलणार नाही. टेकआउट हे 4 तुम्हाला लक्षात ठेवायचे. व्हेरिएबल्स डिनॉमिनेटर मध्ये नकोत. जर व्हेरिएबल्स इक्वेशनच्या डिनॉमिनेटर मध्ये असतील तर ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स राहत नाही. त्यानंतर एक्स सोबतचा नंबर, वाय सोबतचा नंबर हा कंपल्सरीली काय नको आपल्याला? 0 नको. 0 सोडून दुसरा कोणताही नंबर चालेल. 0 सोडून दुसरा कोणताही नंबर चालेल. हे आपल्याला टेकआउट घ्यायचे आहेत. तर या 5-6 एक्झाम्पलवरून आता तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय. तर मी पुन्हा सांगतो, असं 2 व्हेरिएबल मधलं इक्वेशन ज्याची डिग्री आपल्याला 1 पाहायला मिळते त्या इक्वेशनला मी किती म्हणतो? तर त्या इक्वेशनला मी बोलतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. मग लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आयडेंटिफाय करायच्या 2 कंडिशन्स आहे बाळांनो. कंडिशन नंबर 1 तर नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती असतात? 2. आणि जे नंबर ऑफ व्हेरिएबल्स आपण बघितले त्या दोन्हीही व्हेरिएबलच्या हायेस्ट पॉवर म्हणजे डिग्री किती असतात? 1. तर आणि तरच मी त्या इक्वेशनला काय बोलणार? लिनियर इक्वेशन. काय बोलणार? बोला लिनियर इक्वेशन.
जर लिनियर इक्वेशनची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल बाळांनो तुमची, तर मग मी आता तुम्हाला एक्सप्लेन करतो नेक्स्ट कन्सेप्ट. आणि त्या नेक्स्ट कन्सेप्टमध्ये आपण काय नाव देतो, तर आपण नाव देतो स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. किती व्हेरिएबल्स? 2 व्हेरिएबल्स. आता प्रत्येक वेळेला मी 2 व्हेरिएबल्स लिहिणार नाही. आता या टॉपिकमध्ये जेव्हा केव्हाही मी बोलेल तर त्यावेळेला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सचाच आपल्याला विचार करायचा आहे. तर चला पाहूया बाळांनो, स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे स्टँडर्ड फॉर्मचा अर्थ काय, तर त्या पद्धतीसारखं, त्या इक्वेशन सारखं दिसणारं प्रत्येक इक्वेशन, त्या फॉर्म सारखं दिसणारा किंवा त्या पद्धतीसारखं दिसणारं प्रत्येक इक्वेशन डोळे बंद करून आपल्यासाठी काय होणार, लिनियर इक्वेशन. त्याच फॉर्मला आपण काय बोलणार, स्टँडर्ड फॉर्म. त्याच फॉर्मला आपण काय बोलणार, स्टँडर्ड फॉर्म. त्याच फॉर्मला आपण काय बोलणार, स्टँडर्ड फॉर्म. कारण की तो स्टँडर्ड फॉर्म आपल्या दोन्ही कंडिशन काय सॅटिस्फाय करेल. म्हणजे नंबर ऑफ व्हेरिएबल्स असतील 2 आणि जे व्हेरिएबल्स आहेत त्यांची हायेस्ट पॉवर किती असेल, 1. तर स्टँडर्ड फॉर्म ऑफ एनी लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल काय आहे, तर आपण इथे लिहू शकतो एनी इक्वेशन ऑफ द फॉर्म, any equation of the form ax square plus bx plus c is equal to 0. Any equation of the form ax square, sorry, very big mistake I have done. Any equation of the form ax plus by plus c is equal to 0. Any equation of the form ax plus by plus c is equal to 0. ऍक्च्युअली माझ्या ऑफलाईन बॅचेस मध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन टॉपिक सुरू आहे म्हणून मी त्याचा फॉर्म लिहिला होता, पण आपण ऑनलाईन मध्ये लिनियर इक्वेशन बघतोय तर थोडं कधी कन्फ्युजन होतं, तर सॉरी फॉर दॅट. चला आपण आपल्या टॉपिक कडे येऊया. असं कोणतं इक्वेशन जे तुम्हाला या फॉर्म मध्ये पाहायला मिळेल, कोणत्या फॉर्म मध्ये बोला, ax plus by plus c is equal to 0. पुन्हा बोला ax plus by plus c is equal to 0. तर त्या फॉर्मला आपण काय बोलणार, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा स्टँडर्ड फॉर्म. काय बोलणार, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा स्टँडर्ड फॉर्म. इज इट ओके? कोणता फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म. आता याच्यामध्ये जर तुम्ही सर्वात पहिले व्हेरिएबल्स आयडेंटिफाय केले तर व्हेरिएबल्स कोणकोणते आहेत सांगा, एक्स अँड वाय. कोण आहेत सांगा, एक्स अँड वाय. क्लिअर झालं का? येस ऑर नो? चला हे तर झाले व्हेरिएबल्स. त्यानंतर जे 2 व्हेरिएबल आहेत त्यांच्या डोक्यावरची पॉवर पहा. इथे x ची पॉवर किती आहे, 1. इथे y ची पॉवर किती आहे, 1. म्हणजे डिग्री किती झाली, 1. या इक्वेशनची डिग्री किती झाली, 1. डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर. त्याच्या व्यतिरिक्त 1 पेक्षा मोठी पॉवरच नाही आहे. c चा जर विचार केला तर त्याची पॉवर 0 येते. इथे 1 आहे, इथे 1 आहे, म्हणजे डिग्री झाली 1. आता याच्यामध्ये आपण कोणाला काय काय म्हणतो ते थोडं आयडेंटिफाय करा. तर लक्षात ठेवा, लिनियर इक्वेशन मध्ये जो पहिला व्हेरिएबल असतो, जसा इथे x आहे, तर x चा जोडीदार जो काही रियल नंबर असेल त्याला म्हणतो आपण त्याचा कोइफिशियंट. त्याला आपण काय म्हणतो, त्याचा कोइफिशियंट. पण ते बघण्या अगोदर सर्वात पहिले लक्षात ठेवा, ABC कोण आहेत, तर A, B अँड C बिलॉंग्स टू रियल नंबर. म्हणजे ए, बी आणि सी हे कोण असतात बाळांनो, तर हे असतात रियल नंबर्स. एबीसी कोण असतात बोला, रियल नंबर्स. एबीसी कोण असतात बोला, रियल नंबर्स. ए हा पहिल्या व्हेरिएबलला लागून असतो, बी हा दुसऱ्या व्हेरिएबलला लागून असतो, सी हा बिचारा माझ्यासारखा काय असतो, एकटा असतो. काय असतो, एकटा. आणि ते तिघही कोणाला बिलॉंग करतात, रियल नंबरला. म्हणजे सरळ एबीसी म्हणजे काय, तर एबीसी म्हणजे नंबर्स, रियल नंबर्स. क्लिअर झालं? ज्यामध्ये आपण मगाशीच बघितलं होतं वेअर ए अँड बी कॅनॉट बी 0. ए आणि बी हे 0 कधीच नसणार. 0 सोडून दुसरा कोणताही नंबर ए आणि बी च्या जागी येऊ शकतो, पण काय येऊ शकत नाही, 0 येऊ शकत नाही. म्हणजे पहिल्या व्हेरिएबलचा कोइफिशियंट, पहिल्या व्हेरिएबल सोबत असलेला रियल नंबर आणि दुसऱ्या व्हेरिएबल सोबत असलेला रियल नंबर हे फक्त 0 नसतील. 0 सोडून दुसरा कोणताही नंबर आपल्याला घेता येईल. त्यानंतर आपण आता याच्यामध्ये ए ला, बी ला आणि सी ला म्हणतो काय, तर हा जो पहिला व्हेरिएबल आहे त्याला लागून असलेला जो रियल नंबर असतो त्याला आपण म्हणतो बाळांनो कोइफिशियंट. कोणत्याही व्हेरिएबलला लागून असणारा जो त्याचा जोडीदार रियल नंबर आहे त्याला आपण व्हेरिएबलचा काय बोलणार, कोइफिशियंट. तर ए सोबत जो रियल नंबर आहे म्हणजेच ए, याला मी काय बोलू शकतो, तर याला मी बोलू शकतो बाळांनो कोइफिशियंट ऑफ एक्स. काय म्हणू शकतो सांगा, कोइफिशियंट ऑफ एक्स.
त्यानंतर इथे जो तुम्हाला बी दिसतोय, इथे जो तुम्हाला बी दिसतोय हा दुसऱ्या व्हेरिएबलला लागून असणारा रिअल नंबर असणार आहे आणि त्यामध्ये बी ला मी काय बोलणार, तर बी ला मी बोलणार बाळांनो कोइफिशियंट ऑफ वाय, कोइफिशियंट ऑफ वाय. आणि सी हा बिचारा जो एकटा आहे त्याला बोलतो आपण कॉन्स्टंट. त्याला काय बोलतो बघा, कॉन्स्टंट. तर ए म्हणजे काय, पहिल्या व्हेरिएबलचा कोइफिशियंट म्हणजे कोइफिशियंट ऑफ एक्स. बी म्हणजे काय, दुसऱ्या व्हेरिएबलचा कोइफिशियंट म्हणजेच कोण, कोइफिशियंट ऑफ वाय. आणि सी म्हणजे कोण, तर सी म्हणजे कॉन्स्टंट. सी म्हणजे कोण, कॉन्स्टंट. इज इट ओके? तर आपल्याला लक्षात आलं व्हॉट इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ एनी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर तो आहे बाळांनो ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. बोला काय, बोला ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. बोला काय, बोला ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. यामध्ये व्हेरिएबल्स किती झाले, दोन. कोण कोणते, एक्स आणि वाय. कोण झाले बोला, एक्स आणि वाय. मग उरलेले एबीसी कोण आहे, तर उरलेले एबीसी आहेत बाळांनो आपले रिअल नंबर्स, ज्यामध्ये ए आणि बी काय नसेल, ए आणि बी 0 कधीच राहणार नाही. त्याच्यानंतर ए ला मी काय म्हणतो, तर ए कोणासोबत आहे, तर पहिल्या व्हेरिएबल सोबत आहे. तर पहिल्या व्हेरिएबल सोबत जो कोणी रिअल नंबर असेल त्याला मी ए बोलतो आणि एक ला मला नाव काय देता येतं, कोइफिशियंट. जोडीदार म्हणजे कोइफिशियंट, व्हेरिएबलचा जोडीदार रिअल नंबर म्हणजे कोइफिशियंट, जोडीदार म्हणजे कोइफिशियंट. चला तर एक्स हा कोणाचा कोइफिशियंट झाला, ए हा कोणाचा कोइफिशियंट झाला, एक्स चा. बी हा कोणासोबत आहे, दुसऱ्या व्हेरिएबल सोबत, म्हणून बी ला मी काय बोलणार, कोइफिशियंट ऑफ वाय. आणि ज्याच्यासोबत व्हेरिएबल नाही, जो बिचारा एकटा आहे, त्याला मी काय बोलणार, कॉन्स्टंट. त्याला मी काय बोलणार, कॉन्स्टंट. जसं की मी इथे एक एक्झाम्पल लिहिलं, 7x प्लस 5y प्लस 7 इज इक्वल टू 0. आणि जर मी या इक्वेशनला आपल्या स्टँडर्ड फॉर्म सोबत जर व्हेरीफाय केलं, तर स्टँडर्ड फॉर्म सोबत व्हेरीफाय केल्यानंतर मला असं लक्षात येतं ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. तर बरोबर a च्या जागी कोण येऊन बसलं, 7, b च्या जागी कोण येऊन बसलं, 5 आणि c च्या जागी कोण येऊन बसलं, 7. तर इथे a ची व्हॅल्यू किती असते, 7, b ची व्हॅल्यू किती असते, 5 आणि c ची व्हॅल्यू किती असते, 7. तर a ची व्हॅल्यू झाली 7, b ची व्हॅल्यू झाली 5, c ची व्हॅल्यू झाली 7. तर अशा पद्धतीने तुम्हाला एबीसीच्या व्हॅल्यूज आयडेंटिफाय करता येतील. त्यानंतर कधी कधी तुम्हाला पुस्तकांमध्ये हा पण स्टँडर्ड फॉर्म पाहायला मिळतो, एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी. याला पण बाळांनो आपण स्टँडर्ड फॉर्मच म्हणू शकतो, एक्स प्लस बी वाय प्लस सी. कारण की मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला जे इक्वेशन्स पाहायला मिळतात ते असे पाहायला मिळतात, 3x प्लस 4y इज इक्वल टू 9. मग सिंपल काय झालंय, जो कॉन्स्टंट होता तो इज इक्वल टू च्या त्या साईडला गेला, फरक काहीच पडला नाही. म्हणून याला पण आपण काय म्हणू शकतो, स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. काय म्हणू शकतो बोला, स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. हे पण इक्वेशन सर्व स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशनचा कंडिशन सॅटिस्फाय करताय. दोन व्हेरिएबल्स आहेत का, तर येस, दोन व्हेरिएबल्स आहेत. त्यानंतर जे दोन व्हेरिएबल आहेत त्यांच्या डोक्यावरची पॉवर 1 आहे का, तर येस. म्हणून यालाही मी काय बोलू शकतो, स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. काय बोलू शकतो बोला, स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. मी आता काही एक्झाम्पल आणखीन देतो, x/3 प्लस y/7 इज इक्वल टू 9. आणि मी तुम्हाला बोललो एबीसीच्या व्हॅल्यूज काढा. आता एबीसीच्या व्हॅल्यूज काय येतील सांगा बरं. इथे जर एबीसीच्या व्हॅल्यूज बघितल्या तर एबीसीच्या व्हॅल्यूज काय येतील, त्याला मला थोडंसं रिअरेंज करून लिहावं लागेल. इथे मी x/3 ला काय लिहू शकतो, 1/3 इंटू एक्स, प्लस y/7 ला काय लिहू शकतो, 1/7 इंटू वाय, आणि इथे लिहू शकतो मी 9. मग जर आता मी याला स्टँडर्ड फॉर्म सोबत इक्वेट केलं तर मग मला लक्षात येतं ax प्लस by इज इक्वल टू c. म्हणजेच a ची व्हॅल्यू किती झाली, तर a ची व्हॅल्यू झाली 1/3. बी ची व्हॅल्यू किती झाली, तर बी ची व्हॅल्यू झाली 1/7 आणि सी ची व्हॅल्यू किती होती बाळांनो, 9. सी ची व्हॅल्यू किती होते बाळांनो, 9. इज इट ओके. तर इथे अशा पद्धतीने आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करता येतील, एबीसीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करता येतील. त्यानंतर जर मी एक इक्वेशन असं लिहिलं तर √3x मायनस 4y इज इक्वल टू 1/2. आणि मी तुम्हाला म्हटलं एबीसीच्या व्हॅल्यूज, तर चला बोला ए ची व्हॅल्यू कोण, तर पहिला व्हेरिएबल कोण आहे, एक्स. तर एक्स सोबतचा जो नंबर आहे त्याला मी काय बोलणार, ए. तर ए ची व्हॅल्यू किती झाली बोला बाळांनो, 3. त्यानंतर वाय म्हणजे दुसरा व्हेरिएबल, त्याच्यासोबत असणारा नंबर म्हणजे कोण, तर त्याच्यासोबत नंबर असणारा जो आहे तो आहे 4. पण इथे सर्वात महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे, आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये प्रत्येक वेळेला आपण कोण वापरलं, प्लस. जर इक्वेशन मध्ये मायनस असेल तर तो मायनस त्या नंबर सोबत कन्सिडर करावा लागेल. म्हणजे तिथे बी ची व्हॅल्यू 4 नाही होणार फक्त, तर ती काय होणार, -4. काय होणार बोला, -4. आणि सी ची व्हॅल्यू किती होईल, तर सी ची व्हॅल्यू होईल 1/2. सी ची व्हॅल्यू किती होईल बोला, 1/2. त्यानंतर आणखीन जर मी व्हॅल्यू तुम्हाला विचारली, √3x मायनस 0.5y प्लस 9 इज इक्वल टू 0. आणि म्हटलं मी तुम्हाला एबीसीच्या व्हॅल्यू सांगा. चला पहिल्या व्हेरिएबल सोबत कोण आहे, √3. तर ए ची व्हॅल्यू किती झाली, √3. दुसऱ्या व्हेरिएबल सोबत कोण आहे, प्लस 0.5 आहे की -0.5 आहे, तर आपल्याला इथे लक्षात येईल बी ची व्हॅल्यू येईल -0.5.
आणि सी ची व्हॅल्यू काय होईल, सी ची व्हॅल्यू होईल 9. तर अशा पद्धतीने बाळांनो आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यूज काढता येतील, एबीसीच्या व्हॅल्यूज काढता येतील. तर आजच्या लेक्चरचा टेक अवे काय काय आहे तर ते मी तुम्हाला सांगतो. सर्वात पहिले आपण सांगितलं लिनियर वर्डचा मिनिंग. लिनियर म्हणजे काय, तर लिनियर वर्ड जिथे कुठे पाहायला मिळेल तर त्याचा अर्थ होईल बाळांनो डिग्री 1. लिनियर इक्वेशन किती पद्धतीचे आहेत, 2 पद्धतीचे आहे. लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. असं एका व्हेरिएबल मधलं इक्वेशन ज्याची डिग्री 1 असते त्याला लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल म्हणतो. असं 2 व्हेरिएबल मधलं इक्वेशन ज्याची डिग्री 1 असते त्याला मी बोलतो बाळांनो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. त्यानंतर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स मध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाच्या 2 कंडिशन लक्षात ठेवायच्या आहेत. नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती लागतील, नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती लागतील, नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती लागतील तर 2. आणि प्रत्येक व्हेरिएबलची जी डिग्री आहे ती किती लागेल 1. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला ही लक्षात ठेवायची आहे, जे व्हेरिएबल्स असतील ते व्हेरिएबल्स आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये चालणार नाहीत. आणि जर डिनॉमिनेटरमध्ये असतील तर त्याला मी लिनियर इक्वेशन बोलू शकणार नाही. आणि व्हेरिएबलला लागून असणारा जो रिअल नंबर असेल तो 0 चालणार नाही. 0च्या व्यतिरिक्त काही नंबर असू शकतो, फक्त 0 चालणार नाही. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं एबीसीच्या व्हॅल्यूज आणि त्याच्या अगोदर स्टँडर्ड फॉर्म. तर व्हॉट इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन, तर तो आहे ax + by + c = 0 और ax + by इज इक्वल टू सी, ज्यामध्ये पहिल्या व्हेरिएबल सोबत जो असतो तो त्याला म्हणतो आपण कोएफिशियंट ऑफ x, दुसऱ्या व्हेरिएबल सोबत जो असतो त्याला म्हणतो आपण कोएफिशियंट ऑफ y, आणि तिसरा जो असतो तो असतो कॉन्स्टंट. तो असतो काय, कॉन्स्टंट. थँक्यू सो मच. त्याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये बाळांनो आपण सोल्युशन काय असतं आणि सोल्युशन काढायचे वेगवेगळ्या मेथड्स काय असतात याला प्रॉपर पद्धतीने अंडरस्टँड करूया. थँक्यू सो मच.